चला, दिवाळी तर संपली. अरेच्छा, पण अजूनही फटाके वाजतायत नाही का? बॉम्ब फुटतायत आणि धूरही येतोय. अहो येणारच, कारण राजकारणातले फटाके काही वाजायचं थांबत नाहीयेत आणि थांबायचं नावही घेत नाहीयेत. किंबहुना आता तर फटाकेबाजी वाढतच जाणार आहे, कारण निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप होतच आहेत, पण हत्या आणि आत्महत्येसारखे विषयही राजकीय वळण घेत आहेत. त्यावरच आजच्या झिरो अवरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो अवरच्या नव्या भागामध्ये तुमचं स्वागत करते. आता काही वेळापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवरती पुन्हा हल्लाबोल केलाय. 1 नोव्हेंबरला विरोधी पक्षांचा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच्या तयारीसाठी हा मेळावा होता. राज ठाकरेंनीही या मोर्चाची तयारी सध्या चालवलेली आहे. निवडणुका कशा व्हाव्यात हा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय आणि याचवरती आधारित झिरो अवरचा आजचा पहिला प्रश्न आहे, तो पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आमचा झिरो अवरचा पहिला प्रश्न आहे, आगामी निवडणुका कोणत्या पद्धतीने घेतल्या जाव्यात असं आपल्याला वाटतं? ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, फक्त ईव्हीएम किंवा मतपत्रिका, असे 3 पर्याय आहेत. सर्वसामान्य लोकांना याबद्दल काय वाटतंय, सर्वसामान्य मतदारांना काय वाटतंय, आम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्ही अजूनही वोट करू शकता. आमचा प्रश्न लाईव्ह आहे. आज खरं तर अनेक विषयांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. सुरुवात करूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यापासून. आजच्या या मेळाव्यामध्ये पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. मतदार याद्यांची फेररचना झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. आजच मुंबई दौऱ्यावरती आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरती सुद्धा ठाकरेंनी घणाघाती टीका केली आहे. कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे? खास करून 2 व्यापाऱ्यांचा. आजच एक जण येऊन गेला. आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही. अरे खुले मैदानात या ना. आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत. आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागत आहेत, नेते चोरावे लागत आहेत, मतं चोरी करावी लागते आहे. म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण, त्याचा व्हिडिओ पण आहे. त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडलेला आहे, आणि गुजरातला म्हणजे ह्या मोदींना मुंबई गिळायची. आता या 2 व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील, तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल. गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही, म्हणून आता पैसे देऊन विकत घेऊन मुंबई गिळण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही. स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणार आहे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात, त्यांना पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागत आहेत, नेते फोडावे लागत आहेत, मतं चोरावी लागत आहेत, आणि आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर? पुचाटले काचे? आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे, जे असते. पण नुसता फोटो बघून नाही, तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली, तर बेलाशक त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला. तर अशा पद्धतीने टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंनी, आणि त्याचबरोबर जर बोगस मतदार दिसला तर त्याला फोडायला कमी करू नका, अशाही पद्धतीचे उद्गार त्यांनी आज भाषणामध्ये काढलेले आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भाषणापूर्वी ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी मतचोरीचे आरोप करत थेट राहुल गांधी स्टाईल प्रेझेंटेशन केलं. मतदार यादीचा मसुदा येईल तेव्हा आपली खरी लढाई सुरू होईल असं सांगताना प्रत्येक शिवसेना शाखेमध्ये त्याचं वाचन झालं पाहिजे असे निर्देशच त्यांनी दिले. काही नावं लोकसभा निवडणुकीच्या वेळी डिलीट केली होती, ती विधानसभेच्या वेळी पुन्हा एकदा यादीत आली असा दावा आदित्य ठाकरेंनी आज केला. तसंच जवळपास एकसारखीच नावं असलेले 502 मतदार वरळीमध्ये सापडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एकच एपिक नंबर असलेले अनेक मतदार आढळलेत. शिवाय वय आणि फोटो यामध्येही गोंधळ असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तर एकंदरीतच या मेळाव्यातनं ठाकरे सेनेचं 1 तारखेच्या मोर्चाची जंगी तयारी सुरू केली आहे हे आपण पाहिलंच. मनसेने सुद्धा मोर्चासाठी चांगलीच कंबर कसलेली आहे. त्यासाठी पक्षाच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थावरती बैठक झाली होती. यावेळी मतदार यादीतील कथित घोटाळ्यांच्या संदर्भात मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती ठरवण्यात आली आहे. मोर्चाच्या तयारीचा आढावा सुद्धा यावेळी घेण्यात आलाय. या बैठकीनंतर सत्ताधाऱ्यांनीही मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन संदीप देशपांडेंनी केलंय. मोर्चा हा काय फक्त एकट्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा एकट्या विरोधी पक्षाचा नाही. निवडणुका पारदर्शीपणे होणं ही विरोधी पक्षासकट सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी आहे. मला असं वाटतं जर आम्ही एवढे पुरावे निवडणूक आयोगाला देतोय त्यानंतर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून हा मोर्चा काढला पाहिजे. आमचं तर भाजपलाही आव्हान आहे की त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं. शिवसेना शिंदे गटालाही आव्हान आहे त्यांनी मोर्चात सहभागी. शेवट निवडणुका पारदर्शी होणं हे जर त्यांना वाटत असेल आणि या घोळामध्ये त्यांचा काय हात नसेल तर तेही सहभागी होतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या मोर्चाबद्दल महत्त्वाचे आदेश दिलेत. आमच्या मीडिया सेंटरला जाऊन हे आदेश बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज ठाकरेंनी कोणते आदेश दिलेत आपण बघतोय. 1 नोव्हेंबरच्या सत्याचा मोर्चात सर्वसामान्य मतदारांचा रोष दिसू द्या. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे मांडा. आयोगाच्या कार्यप्रणालीबाबत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करत लोकांची याबाबत उघडपणे बोला. आयोगाच्या चुका, यादीतील घोळ, राजकीय हस्तक्षेप याबाबत पुरावे जमा करा. विरोधकांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. आपला पराभव दिसत असल्यामुळे आधीच वातावरण तयार केलं जात आहे असं ते म्हणाले. मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कव्हर फायरिंग आहे. त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कव्हर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो, याचं कारण हे आहे, आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो. तर महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांवरनं आरोप प्रत्यारोप झडतायत. पण असं असतानाच तिकडे दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाची घोषणा केली आहे. बिहारमधील मतदार यादी फेररचनेनंतर आता देशभरामध्ये ही मोहीम राबवायला सुरुवात केली जाणार आहे. सुरुवातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR मोहीम सुरू होईल. यामध्ये छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुदुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार इथे सुरुवातीला ही मोहीम राबवली जाईल. आणि निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या पाठपुराव्याला आलेलं यश आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. निवडणूक आयोग हा चोरी करतोय आणि वोट चोर गद्दी चोर या अनुषंगानं राहुल गांधींनी देशभरात एक कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध जे पुरावे आहेत तेही सादर केलेले आहे. आणि आता गली गली में शोर है, चुनाव आयोग चोर है, हे वस्तुस्थिती सगळी दूर पोहोचल्यामुळे आता नाईलाजानं कुठेतरी निवडणूक आयोग या दृष्टिकोनातून पुढे येत आहे. या निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्याचं काम हे राहुल गांधींनी केलेलं आहे. महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण रंगलेलं असताना पुण्यात जैन बोर्डिंगच्या जागेवरून महायुतीमध्ये रंगलेल्या नाट्यामध्ये आज ट्विस्ट आला. बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंगचे चेअरमन आणि ट्रस्टींना पाठवलेला एक ईमेल आज समोर आला. यात व्यवहार रद्द करत असून आतापर्यंत दिलेले 230 कोटी परत करण्यात यावेत असं म्हटलंय. मात्र विश्वस्त आणि बिल्डरमध्ये झालेल्या करारानुसार ही रक्कम परत करण्यास ट्रस्टी बांधील नाहीत.
या प्रकरणी उद्या धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. त्याचवेळी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी दुपारी बोर्डिंगला भेट दिली आणि जैन मुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांच्याशी चर्चा केली. 1 तारखेपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला नाही तर आंदोलन करण्याचं आवाहन महाराजांनी धंगेकरांना केलेलं आहे. त्यानंतर काही वेळानं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही जैन हॉस्टेलवरती जाऊन जैन मुलींची भेट घेतली. जुन्या ट्रस्टच्या जागा गरज नसताना विकल्या जातात असा आरोप आंबेडकरांनी केलाय. जैन हॉस्टेलच्या बाबतीमध्ये जमीन विकसित करता येईल मात्र विकता येणार नाही असा करारात उल्लेख असल्याचा दावाही आंबेडकरांनी केलाय. या व्यवहाराच्या विरोधामध्ये मैदानात उतरलेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मात्र जमिनीचा व्यवहार रद्द झाला नसल्याचं म्हटलंय. गोखले बिल्डर्सनं केवळ ट्रस्टींना मेल केलाय, यावर ट्रस्टची भूमिका अजून समजलेली नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. गोखले डेव्हलपर्सनी H&D ट्रस्टींना एक पत्र मेल केलेलं आहे की आता आम्हाला हा व्यवहार रद्द करायचा आहे. त्याच्यावर H&D ट्रस्टीची भूमिका काय आहे अजून गुलदस्त्यात आहे. म्हणून आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत सध्या कागदोपत्री जर विचार केला तर ही मालमत्ता गोखले डेव्हलपर्सच्या नावानं आहे, कारण खरेदीपत्र झालेलं आहे. ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द होऊन प्रॉपर्टी कार्डावर H&D बोर्डिंगचं नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपत नाही. आता एकीकडे हा वाद सुरू असताना जैन ट्रस्टच्या जागेवरनं महायुतीमध्ये चांगलीच ठिणगी पडली आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांना पुरेपूर लक्ष केल्यानंतर भाजपनेही धंगेकरांवरती हल्लाबोल केला. तोपर्यंत 2 दिवसामध्ये महावीरांचं सन्मानाने मंदिर जे घाण ठेवल्याच्या विकृतीने त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्यांच्यासहित त्यांना 2 दिवसाची मला त्यांनी सांगितलं की 2 दिवस तुम्ही थांबा, मी तोडगा काढतो. आणि त्यांची वाणी खरी ठरली, कारण ते माऊलींच्या समाधीपाशी त्यांनी दिलेला शब्द होता, त्यामुळे त्यांची वाणी खरी ठरली. आता त्यांच्या 2 दिवसानंतर माझी परत एकदा चर्चा आहे. उद्या मी मुंबईतच आहे. यापुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याची तुमची लायकी नाही. तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल. राहिला प्रश्न जागेचा, तर धंगेकरांनी कशा पद्धतीने जागा हडपल्यात हे पुण्यातल्या आमच्या धीरजजी घाटे यांनी सांगून दिले आणि दाखवून दिलेले आहे. या प्रकरणामध्ये जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये सर्व व्यवहार पारदर्शक आहेत. त्याचा मुरलीधर मोहोळ यांच्याशी काहीही संबंध नाही. तर एकूणच राज्यभरामध्ये राजकीय धुराळा उडतोय आणि असं असताना 1 तारखेच्या विरोधकांच्या मोर्चामुळे वातावरण आणखीनच ढवळून निघणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल विरोधकांच्या तक्रारी आहेत आणि यावरतीच आधारित प्रश्न आम्ही विचारला होता. यावरती तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण आता पाहूयात. एक्सवरून प्रतिक्रिया आहे अरुण बावणे यांची. मतपत्रिकेवरती मतदान घेतल्यानंतर जो काही निकाल लागेल तेव्हा कोणत्याही संशयाला जागा राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न अर्थातच मतपत्रिकेवरती मतदान व्हावं का EVM का VVPAT असा प्रश्न होता. EVM मध्ये केलेलं मत कुठे जातं याबाबत मला शंका असेल तर मतदान का करावं, शशांक महाडिक यांचा सवाल आहे. एक्सवरनं गोपाळ यांची प्रतिक्रिया. मतपत्रिकेचं समर्थन करणारे विरोधक EVM वरती जिंकले की गप्प बसतात आणि हरले की EVM वरती आरोप करतात. युट्यूबवरून नवनाथ लांडगे यांची प्रतिक्रिया आहे. मतपत्रिकेवरती निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. EVM वरती अविश्वास म्हणजे नाचता येणं अंगण वाकडं. EVM चुकीचं असेल तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल इथेही ते चुकीचं होतं असं म्हणण्याचं धाडस दाखवा. सुभाष पाटणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया अनंत कावळे यांची आहे. EVM वरच निवडणुका घ्या, मतपत्रिकेवरती हजाराची लाख मतं होतात. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया शौनक यांची आहे. मतपत्रिकांवरती निवडणुका घ्याव्यात म्हणजे जनतेचा खरा कौल काय आहे ते सुस्पष्ट होईल. फेसबुकवरून उल्हास राऊत म्हणतायत निवडणूक कोणत्याही पद्धतीने घ्या पण त्या पारदर्शक असाव्या. निवडणुका झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला किंवा पक्षाला तक्रार करण्याची संधी मिळायला नको. इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया बघूयात. महेश शिर्के यांची. आधी मतदार यादीतला घोळ काढा मग निवडणुका घ्या.
तर एकंदरीतच याच मुद्द्यावरती चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे. आपण त्यांचं गेस्ट सेंटरला स्वागत करूया. अनिलजी, आपलं स्वागत आहे. आणि आज आपण ज्या पद्धतीने विविध चर्चा ऐकतो आहोत मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये, मला खात्री आता आपण आदित्य ठाकरेंनी सुद्धा कशा पद्धतीने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे ते ऐकलं असेलच. तर याबद्दल भूमिका काय आहे? विरोधकांचा सातत्याने जो हा कुठेतरी म्हणणं आहे की याचा फेरविचार केला जावा किंवा दुरुस्ती केली जावी, आपण काय म्हणाल याबद्दल? खरं म्हणजे मला वाईट वाटतं की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे बोलायचे किंवा काही कृती करायचे, त्याला संपूर्ण भारतामध्ये फॉलोईंग मिळायचं, म्हणजे त्याच्याप्रमाणे अनुकरण केलं जायचं. आणि त्याच शिवसेना प्रमुखांचे नातू आदित्य ठाकरे आता दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार, म्हणजे तिकडे राहुल गांधी ज्याप्रमाणे प्रेझेंटेशन देतात त्याप्रमाणे मुंबईमध्ये आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देतात. म्हणजे आता आदित्य ठाकरेंना राहुल गांधीची कॉपी करावीशी वाटली. आणि खरं जर पाहिलं तर या मतदार याद्यामध्ये BLO तयार करतात आणि BLO तयार केल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार प्रत्येक बूथ लेवल एजंटला असतो, प्रत्येक पक्षाच्या. म्हणजे मतदार यादी जाहीर केल्या जाते, अंतिम केल्या जात नाही. आणि त्यामध्ये प्रत्येकाचा जर अभ्यास असला तर निश्चितच आक्षेप घेता येतो. आणि एक प्रश्न मला समजला नाही की वरळीमध्ये गेले आदित्य ठाकरेंनी, खरं म्हणजे अभ्यास त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या बेहरामपाड्यातही करायला पाहिजे होता, किंवा भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, डोंगरी, नागपाडा, माझगाव, कुर्ला, सायन, भांडूप, बेहरामपाडा, जोगेश्वरी, गोरेगाव मधला काही भाग, मालाड, चेंबूर, गोवंडी, वडाळा, इथला पण अभ्यास करा ना. कारण की अनेक ठिकाणी त्या बेहरामपाड्यामध्ये किती बांगलादेशी राहतात हेही तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून आज अशी परिस्थिती आहे, राहुल गांधींनाही माहित आहे की आपण सातत्यानं हारतो आणि भविष्यातही हारणार आहे. लोकांनी आपल्याला नाकारलेलं आहे. आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एवढी खात्री उद्धवजीची आणि आदित्य ठाकरे यांची झालेली आहे की आपण हरणारच आहे, विरोधकांची झालेली आहे. आणि त्यामुळं अगोदरपासूनच मतदार याद्याचा घोळ, ईव्हीएमचा घोळ या सगळ्या गोष्टीवर रडणं सुरू केलं, या सगळ्या गोष्टीवर आरोप करणं सुरू केलाय. आणि मागच्या वेळेला तर राहुल गांधींना जेव्हा ऍफिडेव्हिट द्यायला सांगितलं त्यांनी ऍफिडेव्हिट नाही दिलं. आता ती भर तरी आदित्य ठाकरेंनी करायला पाहिजे की निवडणूक आयोगाकडे जाऊन या सगळं आज जे काही बोलले त्याचं ऍफिडेव्हिट द्यायचं आणि त्याच्याबद्दल रितसर तक्रार करायची, BLAच्या मार्फत तक्रार करायची. हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे ना प्रत्येकाला. आपण आपलं कर्तव्य पार पाडत नाही आणि मग लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतो, ही काही योग्य गोष्ट नाही. बरं. पण अनिलजी, असताना काही उदाहरणांसह असं दाखवलं आहे की काही लोकसभेमध्ये जे मृत असलेले ज्यांची नावं होती, असे काही मतदार विधानसभेला मात्र त्यांनी मतं दिलेली आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा नंतर त्यांची नावं डिलीट झालेली आहेत. तर हा त्यांचा दावा तुम्हाला पटतोय का आणि याबद्दल तुमचा अनुभव काय? निश्चितच असं असेल तर आयोग गंभीरप्रमाणे त्यांची दखल घेतील जर यांनी ती तक्रार दिली असेल तर. आणि BLA म्हणजे बूथ लेवल एजंट जे असतात ते तिथे मतदानाच्या तिथे बसतात ना, आणि त्याची ओळखही पटवल्या जाते. असा कार्यकर्ता असतो की साधारणतः सगळ्यांना ओळखतो, त्याचं चेकिंग पण केलं जातं, त्याची आयडेंटिटी प्रूफ पण पाहिल्या जाते. आणि ही यंत्रणा, निवडणूक आयोग म्हणजे ही सगळी यंत्रणा आपलीच आहे ना. म्हणजे सगळी यंत्रणा ही राज्य सरकारची किंवा कर्मचाऱ्याची यंत्रणा असते. प्रत्येकाला तो मरण पावलेला आहे, समजा 90 वर्षाचा मरण पावलेला असेल, 70 वर्षाचा असेल, तर तो आला कसा, त्यावेळेला त्या तिथल्या BLOनी कसं काय इन्क्लूड केलं त्याला, याच्यासाठी BLAनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. आणि खरं जर पाहिलं तर म्हणूनच 15-20 वर्षानंतर इंटेन्सिव्ह सर्व्हे या मतदार यादीचा केला पाहिजे. आणि त्यासाठी बिहारमध्ये SIR जे आणलं आणि संपूर्ण भारतातच देणार आहे, आता दुसऱ्या टप्प्याचं SIR सुरू झालं, त्या SIR ला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. बरोबर आहे. पण तिकडे राहुल गांधी मतदार यादीचा घोळी आहे म्हणतात आणि SIR ला विरोधी करतात. अनिलजी, नेमकं निवडणूक आयोगाने करायचं काय? नाही, SIR बद्दल तर नवीन निर्देश आयोगाने करायचं काय? म्हणजे जे निवडणुकीच्या मतदानासाठी पात्र आहे त्याचे जे निकष असतील
त्या निकषाप्रमाणे तो मतदानासाठी पात्र असला पाहिजे, हेच निवडणूक आयोगाने सांगितलं. पण यांना घुसवायचे असतात, बांगलादेशी घुसवायचे असतात, यांना बाहेरच्या देशामधून रोहिंग्या आले त्यांनाही मतदान करू द्यायचं असतं. आणि म्हणून आज पश्चिम बंगालमध्येही विरोध होतोय. म्हणजे यांच्याच ममता बॅनर्जी त्याही विरोध करतात आहे. बिहारमध्ये मोठा विरोध झाला ना. आणि म्हणून SIR सुद्धा प्रामाणिकपणे झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्येही होईल ना पुढच्या निवडणुकीच्या बरं, अगोदर नक्कीच निश्चितपणे होईल. SIRच्या संदर्भामध्ये निर्देश तर दिलेलेच आहेत, पण त्याचबरोबर आता विरोधकांनी अशी भूमिका घेतलेली आहे की 1 नोव्हेंबरला जो एक मोठा मोर्चा होणार आहे, ज्याच्या अंतर्गत त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत योग्य पद्धतीने सुधारणा होत नाही निवडणुकांच्या याद्यांमध्ये तोपर्यंत निवडणूकच घेतली जाऊ नये आणि त्याच्यामध्ये भाजपने सुद्धा सहभागी व्हावं असं त्यांचं आवाहन आहे मनसेचं. आपण काय म्हणाल त्याबद्दल? खरं म्हणजे त्यांच्या मनामध्ये भीती इतकी घट्ट बसलेली आहे की आपण निवडणूक जिंकूच शकत नाही याबद्दल त्यांना विश्वास निर्माण झाला. आणि एवढं त्यांना माहित आहे की मुंबईमध्ये जर आजही सर्वे केला तर निश्चितपणे लोकच सांगतील की आता यावर्षी भारतीय जनता पक्षाचं मुंबईमध्ये सरकार येणार आहे. कोणी माझ्यासारखाही विदर्भामधून आलेला तिसरा माणूस गेला आणि 10 लोकांशी भेटला तर ते सांगतात की नाही, आता भारतीय जनता पक्षाचंच सरकार इथे आलं पाहिजे. मुंबईमध्ये कोस्टल रोड झाल्या, मेट्रो झाल्या आणि यांचं होतं तेव्हा मेट्रो प्रलंबित. मुंबईमध्ये ज्या सुधारणा होतात आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला, रस्ते चांगले व्हायला लागले आणि त्यामुळं यांना गॅरंटी आहे की आपण जिंकू शकत नाही. पण अनिलजी, मग त्याचबरोबर जिंकू आज शकत उद्धव नाही, ठाकरेंनी जिंकू अमित शकत नाही तर मग परीक्षेला अमित शहावरती मग टीका परीक्षा केलेली घेऊ नका. आहे की अॅनाकोंडा नाही, मुंबई गिळायला आलेले आहे. तर एकच गोष्ट सांगतो की युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा अनेक वेळा विद्यार्थी येतात, आमची परीक्षा पोस्टपोन करा, कशासाठी? आमचा अभ्यास झाला. आणि तीच परिस्थिती आज शिवसेनेत झाली आहे. त्यांना गॅरंटीने माहिती आहे आपण पासच होऊ शकत नाही. आपण लोकांच्या मनातून उतरलेलो आहे आणि मग लोकांच्या मनातून उतरलोय तर मग परीक्षा घेऊ नका, निवडणूक दूर ढकला. अगोदर म्हणायचे नाही की 4 वर्षपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका का होत नाही, त्या कोर्टामुळे होत नव्हत्या. आता कोर्टाने सांगितलं की 30 जानेवारीच्या अगोदर सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे. मग त्या कोर्टाचंही ऐकायचं नाही का, न्यायालयाचंही ऐकायचं नाही का? हे विचारा ना त्यांना. बरोबर. नक्कीच अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा काही आहेत, परंतु आज आपण आमच्याकडे येऊन या संपूर्ण विषयावरती आपली बाजू मांडलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अनिलजी. धन्यवाद. आणि आता नव्या विषयाकडे वळण्यापूर्वी आपण आजच्या 0 अवरमध्ये आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नाला तुम्ही काय कौल दिलाय ते पाहूयात आमच्या पोल सेंटरला जाऊन. आज एकूण 55,000 मतं आलेली आहेत. आगामी निवडणुका कोणत्या पद्धतीनं घेतल्या जाव्यात असा प्रश्न होता आणि 3 पर्याय होते. मतपत्रिका असं 77% लोकांचं म्हणणं आहे. फक्त EVM असं फक्त 8% लोक म्हणतायत आणि 15% लोक म्हणतायत EVM आणि VVPAT असं दोन्ही कॉम्बिनेशन वापरलं पाहिजे. तर हा आहे महाराष्ट्राचा कौल. बोलूयात पुढच्या महत्त्वाच्या विषयाकडे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर आता वळूयात एक आत्महत्येची आणि एक हत्येची अशी बातमी पाहायला. मात्र या बातम्यांनाही राजकारणाची किनार आहेच. फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने या 2 आरोपींना अटक केली आहे. चौकशीही सुरू आहे. मृत्यूपूर्वी डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटवरनं मात्र वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी महिला डॉक्टरने आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली असा संशय व्यक्त करत खळबळ उडवली आहे. शिवाय सुसाईड नोटमधील हस्ताक्षरही तिचं नसल्याचा दावा केला जातोय. पाहूयात. तर सुषमा अंधारेंनी आज पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाचे दावे केलेले आहेत, किंबहुना काही आरोप केलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या डॉक्टर महिलेच्या हातावरची जी सुसाईड नोट होती ती सुसाईड नोट तिने स्वतः लिहिलेली नाही अशा पद्धतीचा दावा तिच्या नातेवाईकांनी आणि त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी सुद्धा केलाय. या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता एंट्री का दिली? एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहीत नाही. काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती? हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे. कोण आहे हा भोसले?
हा भोसले रणजित सिंह हा इकडचा भोसले आहे. रणजित सिंह नाईक निंबाळकर आत्ता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा हा उमेदवार आहे. ये रिश्ता क्या कहलाता है. का या हॉटेलवर बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय जीव गेला का? काय हत्या झाली का? फिरली त्याच्यामध्ये हातावर तिची सुसाईड नोट आणि दुसरं हे पत्र, जे पत्र तिने इन्क्वायरीच्या संदर्भाने लिहिलेलं होतं. या पत्राचं जर हँडरायटिंग बघितलं तर बहीण असं सांगते की हे हँडरायटिंग आणि तिच्या हातावर लिहिलेलं हँडरायटिंग याच्यात फरक आहे आणि ते हस्ताक्षर हे अजिबात हस्ताक्षर नाही. हा पहिला मुद्दा. आणि सुषमा अंधारेंनी केलेल्या याच आरोपावरती आम्ही तुम्हाला झिरो अवरमध्ये आणखीन एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहूयात, जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, फलटणच्या अभयाच्या हातावरचं हस्ताक्षर तिचं नाही, डॉक्टर तरुणीची आत्महत्या नसून हत्या, विरोधकांचा आरोप पटतोय का? होय किंवा नाही अजूनही आपण या प्रश्नावरती आपलं मत नोंदवू शकता. आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणला भेट देऊन प्रकरणाचा आढावा घेतला. पोलिसांसह पत्रकार परिषद घेतली आणि महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी काय घडलं याची माहितीही दिली. आणि या प्रकरणामध्ये महिला डॉक्टर आणि पोलिसांनी एकमेकांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती हे सुद्धा निदर्शनास आणून दिलंय. ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे. सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का, त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. CDR मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून सुरुवातीपासून आपण पाहत आहे 2 दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. हा जो तपास आहे तो पारदर्शकपणाने होईल. तर फलटणच्या डॉक्टर मृत्यू प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र डॉक्टर महिलेच्या मृत्यूचं राजकारणासाठी भांडवल केलं जात असल्याची टीका केली. त्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करतायत. मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत. कारण त्यांना मला असं वाटतं की लाईमलाईटमध्ये राहायचं आहे, पण लाईमलाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचारे आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल काय करता? मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. कडक कारवाई होणार. कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी माजी खासदार रणजित सिंग नाही निंबाळकरांनी महिला डॉक्टरला त्रास दिल्याचा आरोप केलाय. पाहूयात. नाईक निंबाळकर यांनी आत्तापर्यंत अशा असंख्य लोकांना मेंटली टॉर्चर केलं, त्यांना उचलून आणलं, त्यांना शारीरिक मारहाण झाली, त्यांना इजा केल्या. आमची विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी. आमचा SITवर सुद्धा विश्वास नाही आहे. माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी आणि या खून प्रकरणाचा आम्हाला वाटतंय की याच्यात खून झालाय. आम्हाला वाटतंय की बीडच्या एका पोरीची इन्स्टिट्यूशनल हत्या झाली आहे. ही संस्थात्मक हत्या आहे. फक्त सुषमा अंधारेच नाही तर त्यानंतर भाजपच्या रणजित सिंग निंबाळकरांच्या अडचणीत वाढ करणारे आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही केलेत. त्यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन निंबाळकरांनी बीडच्या आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचाही आरोप केलाय. तसंच आगवणे कुटुंबातील मुलीने आईचा आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतरचा रुग्णालयातला धक्कादायक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. यावेळी पीडित मुलीने सुद्धा गंभीर आरोप केलेत.
जगदीश कदम हे गावातले म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांचे कार्यकर्ते आहेत. ते गावातच राहतात आणि त्यांनी आम्हाला घरी येऊन धमकी दिली की आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे, आता तुमचाही कार्यक्रम लावतो. कारण घरी कधी उंबऱ्याच्या आत किंवा गेटच्या आतमध्ये जी लोक वावरतही नव्हती, आज ती लोक घरापर्यंत म्हणजे अक्षरशः किचनपर्यंत ती लोक वावरत होती. काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वतःचा जीव संपवलेला बरा, असं आम्ही असा विचार करून आम्ही दोघींनी औषध पिलं. हगवणे जो तुमच्या पक्षाचा विधानसभा लढलेला माणूस आहे, आज 3 वर्ष झाले तो जेलमध्ये. त्याच्या बायकोवर सातत्याने केसेस केल्या जातात. त्याची बायको जर कोर्टामध्ये त्या ठिकाणी दत्ताई बसलेल्या असल्या तर तिथं याचा भाऊ रणजित निंबाळकरचा निंबाळकर, त्याचा PA राजेंद्र शिंदे आणि हे रोहित नागटिळे ज्यांनी फोन लावून दिला खासदारांना आणि खासदारांनी तिथं तिला हिनवलं की तू बीडची आहे म्हणून अशा पद्धतीनं वागतेस का, दम दिला तिला. हेच ते 2 PA आहेत आणि हाच तो निंबाळकर आहे जो खोटे गुन्हे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल करतो. तर फलटणचं महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. असं असतानाच फलटणच्या स्वाठार निंबाळकर इथे एका विवाहितेच्या मृत्यूवरून संशय व्यक्त करण्यात येतोय. मयत दीपाली पाचांगणेच्या कुटुंबाने आज अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांची भेट घेतली आणि विवाहितेने आत्महत्या केलेला शवविच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचा आरोप केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे या विवाहितेच्या शवविच्छेदन अहवालावरती फलटणमधील मयत महिला डॉक्टरची सही होती. मृत दीपालीने ऑगस्ट 2025 मध्ये गळफास घेतला होता. मात्र तिच्या कुटुंबियांनी महिला डॉक्टरवरती दबाव आणून शवविच्छेदन अहवाल बदलल्याचा दावा केलाय. मला पूर्ण संशय आहे की माझ्या पण मुलीचा PM रिपोर्ट वरती त्या डॉक्टरांची सही आहे. मला पण असं वाटतं की माझ्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा यांनी बदलला. त्यांच्यातले सगळे असे हे स्ट्रॉंग माणसं आहेत, राजकीय नेते त्यांच्यात निंबाळकर आहेत ते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांना पण दबाव आला असेल की ह्याच्या माझ्या मुलीचा पण रिपोर्ट बदलायसाठी त्यांना दबाव आला असेल असं मला 100% वाटतं. मी आज जे भेटला ऍडिशनल मॅडमला तर काय त्यांनी काय आश्वासन काय दिलं काय? ते म्हणले आम्ही पेपर मागून घेऊ आणि विचार करू या गोष्टी. फलटणच्या डॉक्टर मृत्यू प्रकरणी सध्या महाराष्ट्र सातत्याने व्यक्त होताना दिसतोय. आम्ही सुद्धा जो प्रश्न विचारलेला आहे त्यावरती तुम्ही प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया पाहण्याची आता वेळ झाली. आपण काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती. ऋषिकेश गोरे यांची प्रतिक्रिया युट्यूबवरनं बघतोय. खरंच ते अक्षर तिचं होतं का, दुसऱ्याचं हे तपासायलाच हवं. आत्महत्या होती की हत्या हे सत्य लवकरच समोर आलं पाहिजे. पण आपल्या सिस्टीमचा इतिहासच असा आहे की सामान्य माणसाला इथे न्याय मिळणं म्हणजे चमत्कारच. पुढची प्रतिक्रिया आहे प्रफुल्ल यांची प्रतिक्रिया युट्यूबवरनं आहे. पूजा चव्हाण असो की अजून कोणी, न्याय मिळणार नाही. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया प्रवीण नेहरकर यांची आहे. डॉक्टरची बहीण बोलतीये ते खरं असू शकतं असं त्यांनी म्हटलं. फेसबुकवरनं परात यांची प्रतिक्रिया बघतोय. राजकारण सुरू झाल्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहील, आरोप प्रत्यारोप सुरू होतील आणि त्या महिलेला न्याय मिळणार नाही. इंस्टाग्रामवरनं संदीप भोपळे म्हणतायत, डॉक्टर हातावर कशाला लिहील, तिचा कुणीतरी खून करून दोघांना बळीचा बकरा करून ठेवला आहे. तर या प्रतिक्रिया आहेत. आता कौल काय आहे महाराष्ट्राचा याच प्रश्नावरती आपण पाहूयात पोल सेंटरला. फलटणच्या अभयाच्या हातावरचं हस्ताक्षर तिचं नाही, डॉक्टर तरुणीची आत्महत्या नसून हत्या आहे हा विरोधकांचा आरोप पटतो का? 18,000 मतं आली आणि 71% लोकांना असं वाटतंय की होय, ही आत्महत्या नसून हत्या असण्याची शक्यता आहे. तर एका बाजूला फलटणमधल्या आत्महत्येवरनं असे आरोप होत असताना भाजप नेते प्रमोद महाजनांच्या सुमारे 20 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येलाही पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. निमित्त झालं ते गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार कोण यावरून सुरू झालेला वाद. प्रमोद महाजनांचा मारेकरी आणि त्यांचा धाकटा भाऊ प्रवीणची पत्नी सारंगी महाजनांनी 2 दिवसांपूर्वी काही गंभीर आरोप केले.
पंकज आणि धनंजय मुंडे दोघंही मुंडेंचे वारसदार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यावर आज एबीपी माझाशी बोलताना ही हत्या केवळ पैसा आणि स्वार्थासाठी झाल्याचा दावा प्रमोद आणि प्रवीण यांचे बंधू प्रकाश महाजनांनी केलाय. त्यांच्या या आरोपांना सारंगी महाजनांनी प्रत्युत्तर दिले. पाहूयात. सारंगी महाजननं जे वक्तव्य पंकजा बाबतीत केलं ते अत्यंत घृणास्पद आहे. कोणत्या आधारावर त्यांनी सांगितलं की पंकजा ही बिघडलेली मुलगी? म्हणजे तुम्हाला काय कळालं? कधी दिसलं तुम्हाला पंकजा बिघडली? त्या बिचारीवर वडील गेल्यानंतर काय संकट आली, काय राजकीय आली, सामाजिक आली, आर्थिक आली, वैयक्तिक आली, आणि तुम्ही तिला बिघडलेली मुलगी म्हणतात केवळ स्वार्थासाठी? तुम्हाला ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे. बिघडलेली मुलगी मी राजकारणात म्हटलं. ती व्यक्तिशः नक्कीच चांगली असू शकते, व्यक्तिशः ती मनाने कोमल असू शकते, सगळं असू शकते, पण ती राजकारणात बिघडलेली आहे. जी लोकांच्या नजरेत दिसते, सगळ्यांना दिसते, ती राजकारणात बिघडलेली आहे. मी व्यक्तिशः कोणावरच आरोप केलेला नाही आहे. ज्या भावाने वडील मेले त्यावेळेस तू 9-10 वर्षाचा होता. आमचा काही संबंध नाही, आमची वडलोपार्जित जागीर नाही, आमच्या वडलोपार्जित व्यवसाय नाही. प्रमोद महाजन आम्हाला कधी डोंगरावर लात मारून हाकलून दिलं असतं, पण त्यांनी सांभाळलं. तुमची लग्न नाही, कुणी लग्न लावलं? कोण दिली असती मुलगी आम्हाला? जग ज्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करते. तुम्हाला ते सहज उपलब्ध झाला म्हणून तुम्ही एके दिवशी सकाळी जाऊन गोळ्या घालता. मला परत सगळेजण विचारतात की आज प्रमोद महाजन असते तर त्यांनी पंतप्रधान पदावर गेले असते. मी तर म्हणेन की आमच्या घरातलंच निस्तरता आलं नाही त्यांना, ते सावरू शकले नाही आमच्या घराला, तर ते देशाला कसे सांभाळू शकले असते? हा माझ्या मनातला प्रश्न आज मी तुमच्यासमोर सांगते. तुम्हाला गोपीनाथ मुंडेचा फोन गेल्यावर ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळतो, तुम्हाला प्रमोद महाजनचा फोन गेल्यावर अमेरिकाचे, त्यावेळेस प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे चांगले होते. आज त्यांची मुलं वाईट झाली काय? तुमची काय अवकात होती? ज्या राष्ट्राचा व्हिसा मिळायचे सुद्धा लोकांना मारमार होते, तुम्हाला 24 तासात मिळत होते, त्यावेळेस तुम्हाला प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे चालत होते. आणि आता त्यांच्या मुलाची बदनामी करताना थोडीसुद्धा मनाला लाज नाही वाटत? ते आमच्यासोबत सगळेच चांगले होते. गोपीनाथराव आणि प्रमोद महाजन चांगलेच होते. हे नंतरचे लोक आहेत, हे पहिल्यापासूनच वाईट होते. हे कोणते चांगले होते? ते प्रेमाने समोरून म्हणायचे, तुला जायचं असेल ना चल मी काम करून देतो तुझं व्हिसाचं, हे स्वतः म्हणायचे प्रमोदजी. आणि देश फिरलो आम्ही, आमच्या पैशावर फिरलो. तुमच्या मनाला प्रश्न विचारा, तुमच्या नवऱ्याने आयुष्यात कधी कुठला व्यवसाय केला? कसं चालत होतं तुमचं? कुठं नोकरीला होता तुमचा नवरा? एकदा सांगा जगाला. फोंडासारखा महागाडा वकील तुम्हाला कसा परवडला? कुणी दिले तुम्हाला पैसे? पैसा कोणी लावला, काय लावला? तर नक्कीच तुमच्या घरचा तर नव्हताच ना, महाजनांनी दिलेला होता. जो पैसा लागला आहे तो माझ्या माहेरून लागलेला आहे. आम्हाला ज्यांनी नोकरी दिली त्यांनी रिलायन्समध्ये नोकरी दिली. लुम्सच्या गोडाऊनवर सुपरविजन करण्याचं काम प्रवीण महाजन यांना होतं. आठवड्यातून 2दा ते रिलायन्सच्या ऑफिसला जायचे, लुम्सच्या गोडाऊनवर पण व्हिजिट करायचे. हे सर्व आम्हाला माहिती आहे. औरंगाबादला बसून कोणाला माहिती नाही आहे. या वादांच्या दरम्यान गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण या मुद्द्यावरनं पंकजा मुंडेंनी आपलं मौन सोडलंय. दीपावलीच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना पंकजा मुंडेंनी वारसदाराबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलंय. गोपीनाथ मुंडेचा आत्मा वेगळा रे, आणि चिल्लर पोरं लिहितात मी गोपीनाथ मुंडेचा आत्मा माझा आहे, कारण गोपीनाथ मुंडेंचा वारस आहे. तो आत्मा जर तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर तेही विकीन, पण मी ते विकला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत आले होते. शहांच्या हस्ते मुंबईमध्ये भाजपच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं. यावेळी निवडणूक पूर्ण ताकदीने निवडून विरोधकांचा सफाया करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तसंच महाविकास आघाडीवरती निशाणा साधत महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार हवं असल्याचा निर्धार केलाय. मित्रों, महाराष्ट्र में भी डबल इंजन सरकार हो गई. आप सभी को उससे संतोष होगा, मगर मुझे इससे संतोष नहीं है. डबल इंजन सरकार नहीं चाहिए, ट्रिपल इंजन सरकार चाहिए. तहसील पंचायत, जिला पंचायत, म्युनिसिपैलिटी और म्युनिसिपल कॉरपोरेशन मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो. देवेंद्र जी ने 2015 के चुनाव की याद दिलाई. मैं पार्टी का अध्यक्ष बना था और चुनाव आया था. हमने सम्मान पूर्वक समझौते की बात करी, मगर हुआ नहीं. समझौता टूटा.
हम बहुत लंबे समय के बाद स्वतंत्र रूप से लड़े और महाराष्ट्र को पहला भारतीय जनता पार्टी का मुख्यमंत्री मिला और फिर लगातार 3 बार हम देवेंद्र जी के नेतृत्व में एनडीए महाराष्ट्र के अंदर विजयी हुआ है और देवेंद्र जी आज फिर से एक बार मुख्यमंत्री बनकर हमारे साथ। तर निवडणुकांच्या दृष्टीने प्रचार सध्या सगळीकडेच बघायला मिळतोय आणि महापालिकांबरोबरच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सुद्धा तोंडावरती आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सरकार विरोधात असलेला रोष एनकॅश करण्यासाठी विरोधकही सरसावलेले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी आज ते अमरावतीतून ट्रॅक्टर रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन करत नागपूरला गेले. पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन सरकारने पूर्ण केलं नसल्याचा त्यांचा आरोप आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धारही कडूंनी बोलून दाखवला. निवड बैठकीवर काही आंदोलन थांबणार, निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. ते काही झालं तर आम्हाला लेखी स्वरूपात निर्णय झालेले पाहिजे, त्याचे शासन निर्णय काढावा लागेल, त्याच्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. कारण एवढ्या 7-8 महिने सगळ्या शेतकऱ्यांनी मेहनत घेतली, मेंढपाळ असेल, दिव्यांग असेल, सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्याचं फक्त बैठक घेतली आणि आम्ही करून मग पाहू येणं काही होणार नाही. जेथपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत आंदोलन थांबणे नाही. आणि बच्चू कडूंच्या आंदोलनावरती टीका करणाऱ्यांना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिलंय. कर्जमाफीचं आश्वासन देण्यापूर्वी तिजोरीची कल्पना नव्हती का असा सवाल त्यांनी सरकारला केलाय. तर काँग्रेसनं कडूंच्या उद्याच्या मोर्चाला पाठिंबा जाहीर केलाय. 7-12 कोरा 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 हा स्टंट होता का काय होता याचं पहिल्यांदा खुलासा करा. बच्चू कडू गेली 7-8 महिन्यापासून सातत्यानं शेतकऱ्याचा 7-12 कोरा करावा म्हणून महाराष्ट्रभर फिरत आहेत. मी स्वतः गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय असेल किंवा शेतीमालाच्या हमीभावाचा विषय असेल, कर्जमुक्तीचा विषय असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्यानं लढत आहे. अजितदादांच्याकडे जवळजवळ 11 वर्षापासून अर्थखातं आहे. असं असताना राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना हे दोघंही सरकारमध्ये असताना त्यावेळी आश्वासन देत असताना कळत नव्हतं का? मग एकदा जाहीरपणानं सांगा की शेतकऱ्यांना फसवण्यासाठी अशा प्रकारचं आम्ही आश्वासन दिलं होतं. सांगा एकदा जाहीरपणानं. चिकडूंनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मागितलेला आहे. आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे. त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत. या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत. यावर 0 आवर मध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा एक नवीन विषय आणि गहन चर्चा. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.